याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. आजी देतो पोटवरी पुरे, म्हणाल तो वरी. हळूहळू चाला, हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. आजी देतो पोटभरी पुरे, म्हणाल तो वरी. तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, तिने नका भरू पोटे. आजी देतो पोट भरी पुरे, म्हणाल तो वरी. देवाधी देवा जगत्रया जीवा, देवाधी देवा जगत्रया जीवा, परेशी केशवा विनंते माझे. माझी वाणी तुझे वर्णी, गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. ज्ञानेशो भगवान् विष्णु, निवृत्तिर्भगवान् हरः, सोपानो भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदो श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारुणी आता. याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. आजी देतो पोटभरी पुरे, म्हणाल तो वरी. प्राप्त प्रसंगी प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. आजचं हे कीर्तन रोजच्या कीर्तनासारखं स्वतंत्र नाही. आज कीर्तनकार बांधलेला आहे. तुम्ही म्हणाल कीर्तनकार तर मोकळ्यानं कुठं बांधलाय? संप्रदायाच्या नियमानं विधीनं तो बांधलेला आहे. आजचं हे कीर्तन म्हणजे परिपूर्णतेचं कीर्तन आहे, महाप्रसादाचं कीर्तन आहे. 7 दिवस आपण अनुष्ठान केलेलं आहे. 7 दिवस या ठिकाणी आपण 3 प्रकारचं तप केले. 3 प्रकारचं तप. कोणतं? कायिक तप, कीर्तनात बसणं, श्रीमद भागवत कथेमध्ये बसणं, कीर्तनात उभा राहणं, हे कोणतं तप आहे? कायिक तप आहे. देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौचमार्जवम, ब्रह्मचर्य महिंसा च शारीरम तप उच्यते. हे शारीरिक तप. दुसरं वाचिक तप आहे. अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रेहितं च यत्, स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते. अनुद्वेग, दुसऱ्याच्या मनाला उद्वेग होईल असं न बोलणं, सत्य बोलणं, प्रिय बोलणं, ज्ञानेश्वरी गाथा भागवत रामायण आदी ग्रंथाचं चिंतन करणं, स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप, ज्याला वाङ्मय तप म्हणायचं. आणि तिसरं एक तप आहे, ते तप थोडं अवघड आहे. आपण कीर्तनात बसल्यानंतर, पोथीत बसल्यानंतर मनाची प्रसन्नता असणं, बरं का? हे फार महत्वाचं आहे बरं का. आपण असतो, चला तिथं टाइम आपल्याला 4 शब्द ऐकायला मिळतील, पण मनामध्ये थोडं वेगळंच वातावरण आहे, मनाची प्रसन्नता नाही. तेव्हा ते मानसिक तप घडू शकत नाही. मानसिक तप घडण्याकरता मनाची प्रसन्नता लागते, बरं का? मन जर प्रसन्न असेल तर त्याचा परमार्थ सिद्धीला जातो. म्हणून एके ठिकाणी दानवाने म्हटलंय, मन करा रे प्रसन्न
सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते ही मनाची प्रसन्नता लागते बर का. मन प्रसाद सौम्यत्वम मौन महात्मा म्हणजे मौन धारण करणं. मन प्रसाद सौम्यत्वम मौन महात्मा म्हणजे भाव संस्कृतीरित्येत तपो मानसमुच्यते. देवावर संतावर सद्भाव असणं हे कोणतं तप आहे? मानसिक तप. अशी 3 प्रकारची सेवा आपण या मोहळ्यामध्ये 7 दिवस केलेली आहे. परमपूज्य गुरुवर्य स्वानंद सुखनिवासी माधवाश्रम स्वामी महाराजांच्या कृपाशीर्वादानं, पांडुरंगाच्या कृपेनं, माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेनं, श्री गुरु केदारी महाराज सोपान काका महाराजांच्या कृपाशीर्वादानं चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह मोहळा आणि अशा प्रकारचा हा कार्यक्रम प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहानं आनंदानं संपन्न होत आहे. अशा या पवित्र कार्यक्रमामध्ये गावकरी मंडळींनी श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाची योजना केलेली आहे आणि ज्यांच्या मुखातून आपण श्रीमद भागवत कथा श्रवण केलेली आहे असे हरिभक्त परायण परमपूज्य गुरुवर्य भागवताचार्य कांतादेव वडगावकर यांच्या अमृतमय वाणीतून, रसाळ वाणीतून आपण 7 दिवस श्रवण केलंय. बुवा बरेच भागवतकार त्यांची कथा संपली की पळून जातात, ग्रंथ बी राहत नाही बरं का देवा. आता ग्रंथ असल्याशिवाय ते कार्यक्रमाची पूर्णता नाही. हा ग्रंथ नसून प्रत्यक्षामध्ये भगवान श्रीकृष्ण आहेत. आरतीमध्ये त्याचं वर्णन आहे, ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण. भगवंत पूर्णपणे त्या ग्रंथामध्ये असतात. इथून पुढे गावकरी मंडळी लक्षात राहू द्या. जो भागवतकार जात असेल तर म्हणणार काल्याचं कीर्तन होत असेल तोपर्यंत राहणं होत असेल तर भागवतकार तर करू नका बरं का. पण काय झालंय, एवढे माणसांना वेग झाला, एवढे पळायलेत आणि पळून पळून ऍक्सिडेंट व्हायलेत. त्याला काय करायलोत, कसं करलोत, काय आपण विधी चुकायले का, काय व्हायले, नियम करायलोत का, काय चुकायले आपलं. पण ते आणि लोकही आपलं आजचं भागत आहे का, आजचं भागतंय का, आपण काय करायचं, आपल्या संप्रदायाचा नियमाचं काय करायचं बरं का. मंडळींनो लक्षात ठेवा, आमच्या पूर्वजांचे मोठमोठ्या फडकऱ्यांचे उपकार आहेत. त्या लोकांनी याचा धरीना अभिमान करीना पुले जतन प्राणपणाला लावला, पण नियम धर्म सगळे टिकून ठेवलेले. उगा सोपान काका त्यांना जाऊन 100 वर्षाचा काळ व्हायलाय, अजूनही त्यांची कीर्ती अजरामर आहे. त्यांच्या पश्चात ज्यांनी सेवा केली असे वैकुंठवासी जे बाबा पंढरीनाथ महाराज यांनी नेम म्हणजे नियमच केले. बुवा पुरामध्ये पोहून जायचं उन्हा तानात पायानं. आणि त्यांच्या पश्चात जे वडील त्यांनी सुद्धा 7 दिवस सुरुवातीच्या दिवशी यायचं, 7 दिवस भजन करायचं, वेळेच्या वेळेला कार्यक्रम. आता तरी भजनाला बोलावं लागतंय. त्यांनी स्वतः मृदंग लावायचा, विणा लावायचा, भजन चालू करायचं आणि ज्ञानदेव तुकाराम पर्यंत बरं का, ज्ञानदेव तुकाराम पर्यंत उभं राहायचं, बसायचं नाही. त्यांना बळत बसवा लागायचं. आता हे जुने माणसं आहेत, त्यांना बळत धरून बस नाही रे, हे असं करू नका. देह जावं अथवा राहून पांडुरंगी दृढ व्हावं म्हणून त्यांची कीर्ती बुवा उगच नाव निघत नसतंय. म्हणून या माध्यमातून खरोखर ज्यांनी इथं खूप सेवा केलेल्या आहेत, आमचे वैकुंठवासी विठ्ठल बुवा पांचाळ यांनी भजनाची खूप सेवा केली. वैकुंठवासी नामदेव महाराज यांनी भजन उभं केलं इथलं. मोहळ्याचं भजन इथं भजन उभं केलं बरं का. बऱ्याच गावामध्ये त्यांनी भजन चालू केलं. मी आमच्या अण्णाला कधी म्हणायचं, अण्णा असं एखादं तुम्ही जिथं जिथं भजन शिकवलं तिथं भजने दाखवा बरं, कोण कोण आहेत.
अरे मी सगळ्याला घेऊन चाललो म्हणले, कोणाचा अपमान केला नाही, सगळ्याला चाली म्हणावलेलं, पण सुधारलेच नाहीत तुम्ही. मी म्हणलं त्यांना एकच म्हणलं, त्यांना पाहू दिलं नाही तुम्ही, त्याला आधार देत राहिलात. आणि आधार दिला की मनुष्य सुधारणा होत नाही. आधार काढून घेतला पाहिजे. त्याच्या हातापायानं हातपाय हलविले की तो वास त्याला मरावा असं वाटत नाही, त्याला बरू देत नाही. पण ज्यानं त्यानं प्रयत्न केले पाहिजेत. मानोळीला खूप भजन केलं, ऐका नाही, खूप काळ गेला मानोळीमध्ये. विशेगावमध्ये खूप काळ गेला, ठराविकच काही भजन निर्माण झाले. पण नामदेव बाबांना सुंदर एक भजन सुरुवात केलं बरं का. चांगलं ते चांगलंच. आणि काही माणसांची विद्या लागते. आमचे गुरुजी हरिभक्तपरायण वैकुंठवासी तुळशीराम महाराज, त्यांचा एकही मृदंग्या व्हायला गेला आणि एकही भजन्या व्हायला गेला नाही. तुळशीराम बाबाचा नंबर 1 आमच्या उकळीकर घराण्यातून. आणि आमच्या अण्णाला म्हणलं असं कसं आहे? अरे म्हणले आमचे गुरुची तरम पाटील, त्यांचं भजन कोणालाच जमलं नाही, तसं माझं भजन कोणालाच जमत नाही. मोठमोठे गायक त्यांच्या मागं म्हणायला ब्यायचे. शास्त्री पंडित ते शास्त्रामध्ये ज्यांचं अध्ययन झालंय, बोळंगे गुरुजी म्हणायचे, आमच्या माग उत्तम महाराज ताल म्हणतात, पण उत्तम महाराजांच्या मागे आम्हाला ताल म्हणते. मोठमोठे गायक होते का बोळंगे गुरुजी, बरं का, तुम्हाला माहिती असेल नसेल. सीताराम पाटलाकर ज्यांचं शिक्षण झालंय. म्हणून अशा पद्धतीनं इथे आवर्जून काही काही मंडळींची सेवा केली आणि गावकरी मंडळींनी त्यांचा स्मरणार्थ या ठिकाणी सुंदर प्रकारे त्यांच्या उपकाराची जाणीव अशा प्रकारची ठेवलेली आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याच गावातील भागवतकार, मृदंग वाजवणार हरिभक्तपरायण मंजाभाऊ महाराज जाधव, ते दरवर्षी आता ह्या 10-5 वर्षामध्ये संपर्क आल्यापासून प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहतात. गावातील मंडळी आहे, विशेगावची मंडळी आहे, पंचक्रोशीतील आणि माधवाश्रम स्वामी महाराजांना स्पष्टच बोलतो बरं का, लोक भीतात. नाही तर दरवर्षी मोहळ्याचा कार्यक्रम दरवर्षी होत नव्हता. होता का? मारुतीच्या पारावर 1 वर्षी कार्यक्रम व्हायचा आणि 4 वर्षी बंद पडायचा कार्यक्रम. मारुतीराय शांत स्वभावाचे होते. इथं कमी जास्त बिघडलं की मग शिक्षाच आहे बरं का. आणि अशी भेवभक्ती पाहिजे बरं का. चमत्काराला नमस्कार आहे. आणि कोणाला नाही भिलो, पण देवाला संताला भीत जा. ते काही भेडवीत नाहीत, तुमचं कल्याणच करणारे आहेत. अशी गावकरी मंडळीने श्रद्धेनं हा दरवर्षी कार्यक्रम सुंदर प्रकारचा संपन्न होते. आणि यावर्षी गावकरी मंडळींना धन्यवाद देतो. त्यांनी जी संप्रदायाची पद्धत आहे, 8व्या दिवशी काला असतो बरं का. काला कितव्या दिवशी असतो? 8व्या दिवशी असतो. ही संप्रदायाचा विधी पुरातन काळापासून. मध्यंतरी थोडा 7व्या दिवशी दुपारी कीर्तन व्हायचं. दुपारी कीर्तन झालं की संध्याकाळी कीर्तन व्हायचं, दिंडी मिरून यायची, काल्याचा अभंग म्हणायचं, ही पद्धत होती. पण ते काय झालं, 7व्या दिवशी दुपारी कीर्तन झालं की सगळं जिकडं तिकडं संपलं. अशा पद्धतीनं सगळ्या अडचणी येत होत्या. विशेगाव मध्ये बोलल्यानंतर त्यांनी ते मान्य केलं. कोर्टेक मध्ये त्यांना सांगितल्यानं त्यांनी मान्य केलं. आणि इथलच्या मंडळीशी चर्चा केल्यानंतर याही गावातील मंडळीने मान्य केलं. त्याबद्दल उकळीकर फडातर्फे आपलं शतशः आपल्याला धन्यवाद देतो. आणि या काल्याच्या कीर्तनाच्या निमित्तानं संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा हा अभंग निवडलेला आहे. काल्याच्या कीर्तनासाठी 3 प्रकारचे अभंग निवडले जातात. एक बाळक्रीडा प्रकरण असेल, एक गवळणपर प्रकरण असेल, किंवा काल्याचं प्रकरण असेल. तर काल्याच्या प्रकरणातील छोटा अभंग आहे. आणि या अभंगातून संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज भगवंताच्या मुखातले शब्द बोलतात. पण तुकाराम महाराज भक्त आणि भगवंताच्या मुखातले शब्द कसे बोलतात? मग भगवंताचा आणि त्यांचा काय संबंध आहे? तुकाराम महाराज जरी असले
ते तुकाराम महाराज आणि भगवंत वेगळे मानू नका. देवते संत निमित्त त्या देवते संत. देव म्हणजे संत आहेत आणि संत म्हणजे देव आहे. तुकाराम महाराज आणखी एका भंगात सांगतात, देवासी अवतार भक्तासी संसार दोहीचा विचार एकपणे. संत संसार करताना दिसतात, दिसणं वेगळं हा आणि असणं वेगळं. एखादी गारगोट आहे, कशी दिसायली? हिऱ्यासारखी दिसायली. हिरा कशाला म्हटलं जातो? हिरा, हिराची व्याख्या तुकाराम महाराजांनी केली. हिरा जर आयरणीवर जर ठेवला आणि त्याच्यावर घनानं वार जर केला, किती वार केले, हिरा फुटत नाही. हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जो घनी, तोची मोल पावे खरा करणीचा होय चोरा. एखाद्या वेळेला तो ऐरणीमध्ये फसेल पण फुटणार नाही. तो हिरा सारखा दिसतो आणि गारगोटे दोनची समानता होईल का? दोन्ही दिसती सारखी आणि वर्म जाणे तो पारखी. कावळा आणि कोकिळा दिसायला दोन्ही काळेच आहेत, ओळखू येत नाहीत. कधी ओळखू येतात? ज्यावेळेस वसंत ऋतू आला म्हणजे ती कोकिळा पंचम स्वरामध्ये कुहू 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 म्हणजे आनंद, ऐकायला आनंद वाटतो. आणि ऐकायला आनंद वाटल्यानंतर वा काय सुंदर प्रकारची कोकिळा पंचम स्वरात गाते. कारण पंचम स्वर हा अत्यंत गोड स्वर आहे. ज्ञानोबारांनी सुद्धा विभूती सांगत असताना सांगितलं, स्वरामादी सुहावा पंचमो जैसा. पंचम स्वर अत्यंत सुंदर आहे आणि पंचम स्वरामध्ये ती कोकिळा गात असते. आणि कावळा जर ओरडू लागला, घरावर जर कावळा ओरडतो ना, काव 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 म्हणजे त्याला हाणवल्या कावळ्याला दगड घेतात, त्याला हाणतात, ऐका वाटत नाही. दिसायला दोन्ही सारखेच आहेत. हा, संत आणि असंत दिसायला सारखेच आहेत, पण संत नवती जगा माणसाच्या सारखी. माणसासारखे दिसतात पण ते माणसं नाहीत, ते अवतारिक आहेत. अवतारिक देवाची अवतारिक आहेत बरं का. आता पुष्कळ प्रकारचे प्रमाण तुम्हाला देता येतील. महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार. हे साधू संतांचे सगळे जे अवतार आहेत, जे ज्या ज्या वेळा देवाचे अवतार होतात त्या त्यावेळेस संत असतात. जे जे झाले अवतार आणि तुका त्यांचे बरोबर. जनाबाई तर म्हणतात, ज्या ज्या वेळेला देवानी अवतार त्यावेळेला आम्ही होतो. कृतयुगामध्ये प्रल्हादाच्या रूपानं आणि दाशी पद्मिनी होती. त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्रांच्या अवतारामध्ये अंगदाच्या रूपानं आणि त्याचप्रमाणे दाशी मंथरेच्या रूपानं. द्वापार युगामध्ये हे नामदेवराय उद्धवाच्या स्वरूपामध्ये आणि दाशी खूप ज्यादा. तीन तीन अवतार झाले बरं का. आणि कलियुगामध्ये चौथा अवतार नामदेवरायचा आणि दासी नामदेवरायांची जनाबाई. आणि तो नामदेवरायांचा अवतार म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. म्हणून तुकाराम महाराज सगळ्या गोपाळांना म्हणतात, गोपाळांनो
तुम्हाला दही दूध लोणी जर भरपूर खायचं असेल तर तुम्ही काय करा, माझ्या पाठीमागे या आणि पाठीमागे या येत असताना ज्याला इच्छा असेल त्याने या. अवघे या म्हणजे सगळेजण या, यायचं असेल तर या, आग्रह नाही. आणि माझ्याच पाठीमागे या. याच्यावर अशी शंका येते, मग कोणाच्या पाठीमागे जायचे? जगामध्ये दोघाच्याच पाठीमागे जात जावं, एक देवाच्या आणि दुसऱ्या संतांच्या. तिसऱ्याच्या पाठीमागे जाऊ नये. तिसरे सगळे आंधळे आहेत. आंधळ्याच्या पाठीमागे गेल्यानंतर घात होत असतो. आंधळ्याची पाठी लागली आंधळी घात एक वेळ मागे पुढे. आंधळ्याच्या पाठीमागे गेल्यानंतर घात होतो. त्याच्याकरता श्रद्धा ही डोळस असावी, अंधश्रद्धा नसावी. नाही तर मी दृष्टा सांगत असतो, तुमच्या देवासारखा कर्मठ ब्राह्मण गंगेवर गेला, स्नान केलं, मंत्र म्हणणं चालू आहे. आणि मंत्र म्हटलं त्या अगोदर, स्नानाच्या अगोदर काय केलं, गर्दी खूप असल्यामुळं, परवा काळ होता आणि त्या काळामध्ये त्या गंगेच्या वाळवंटात खूप रेती होती, वाळू. आणि त्या ब्राह्मणाजवळ सोवळं होतं भारीच, तांब्याचा तांब्या. आता कोणाची ओळख तर नाही, गर्दीचा अफाट आहे, काय करावं? त्या ब्राह्मणानं थोडं डोकं चालवलं, काय केलं, थोडा खड्डा केला, खड्ड्यामध्ये ते सोवळं तांब्या पुरून ठेवला. आणि पुरून ठेवला आणि त्याच्यावर खून म्हणून काय केलं, महादेवाची पिंड काढली. पिंड काढली आणि गेले स्नानाला. मग त्या बाकीच्या भोवतालच्या महिलांनी बघितलं, म्हणले आज पर्व काळ दिसायला आहे. एवढ्या मोठ्या देवबापानं म्हणले, मोठे देव आहेत, त्यांनी जर आजच्या दिवशी महादेवाची पिंड काढली तर मग ही आज पिंड काढलीच पाहिजे. सगळ्या 500 बाया होत्या, त्या सगळ्या बायांनी पिंडी केल्या. ब्राह्मण कर्मठ असल्यामुळं बऱ्याच वेळेला बुडणं, मंत्र म्हणणं, तिथं सूर्याला अर्ध्या दांड करणं, बऱ्याच वेळेला वेळ लागला. आणि ती कोणी स्नान झाल्यानंतर निघाले परत मंत्र म्हणत. त्या संपूर्ण वाळवंटामध्ये पिंडीच पिंडी. ब्राह्मणानं काय म्हणून काढली ती पिंड, आपलं सोहळ्याचे खून म्हणून. पण त्या बायाला वाटलं आज पर्व काळ असतो म्हणून त्यांनी पिंडीच पिंडी काढल्या. आता पिंडी मोडता येईना तर काहीच करता येईना. गतानुगतिको लोके न लोके पारमार्थिका वालुका लिंग मात्रेन कथम मे ताम्रभाजनम, असा प्रकार होतो बरं का. म्हणून त्याच्याकरता पाठीमागे जात असताना शहाण्याच्या पाठीमागे जावं, डोळसाच्या पाठीमागे जावं. इथं डोळस फक्त देव आणि संत आहेत. म्हणून तुकाराम महाराज देवाची भाषा बोलतात की बाबांनो, तुम्हाला माझ्या मागे येण्याची इच्छा असेल तर या. आणि आल्यानंतर सगळ्याच गोष्टीची तुम्हाला मर्यादा पाळावं लागले. हे तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये
गोपाळांना गोपाळांनो, तुम्ही सगळे माझ्या पाठीमागे या, अवघे या. म्हणजे देवा, तुमच्या पाठीमागे आम्ही येऊ म्हणले, तुम्ही देव आहेत, तुमच्या पाठीमागे येतोच म्हणले, तुम्ही म्हणल्यानंतर येतो. आणि जे जे तुमच्या पाठीमागे आले आपण त्यांचं कल्याणच केलंय, तसं आमचं काय कल्याण करणार आहेत? भगवंत म्हणतात, आधी देतो पोट भरी पुरी म्हणाल तो वरी. तुम्हाला पोटभर देतो बर का, पोट भरेपर्यंत, नको नको म्हणेपर्यंत. म्हणून एकदा पोट भरलं, जेवायला बसलं, काही पंचपक्वान्न असू द्या, एकदा पोट भरलं की माणसं काय म्हणतात, हात जोडतो, पुरे बरं का, आता आता नका वाढू. पण बाकीच्या बाबतीत बाकीच्या इंद्रियांचं पोटच भरत नाही. श्रोत्रम चक्षुस्पर्शनंच रसनम घ्राणमेव च. पंच ज्ञानेंद्रिय आहेत, पंच कर्मेंद्रिय आहेत, मन आहे, यांचं पोट कधीच भरल्या जात नाही. किती मिळू द्या. तुमचे गुरुजी दृष्टांत सांगायचे बर का. काय झालं, एक अधिकारी साधू आणि ग्रस्त साधू त्यांच्या नामचिंतनामध्ये मग्न होते. आणि हा अत्यंत श्रद्धेनं तिथं बसलेल्या देवाचं दर्शन रोज करणारा, घरचाही गडगंज संपत्तीवान, पण तिथं बसला आणि साधू महाराजांना विचारलं, महाराज आपण कुठले आहात, मी काशी कडचा आहे. कसं काय, बरं आहे का. दोघांचं बोलणं चालणं झालं आणि बोलणं चालणं झाल्यानंतर महाराज, साधू बाबांना सांगितलं, म्हणजे बाबा काय तुम्हाला इच्छा असेल तर काही मागितलं तरी चालेल. ना सांगितलं, म्हणजे हे साधू लोक अधिकारी असतात, त्यांना सिद्ध्या प्रसन्न असतात, पण सिद्धीचा वापर स्वतः करता कधीच करत नाही. त्या साधूला सांगितलं, मला सोनं खूप आवडते. सोनं आता मला वाटतंय भाव काहीतरी 1 लाखाच्या पुढे आहे. आता इथं बऱ्याच लोकांचे भाव वेगवेगळे आले बरं का. सगळ्याला सोन्याचे म्हणजे अंदाजाला सांगितलं 1 लाखाच्या पुढे. मलाही माहिती होतं, पण आता मला बघाव काय करू म्हणून महाराज मला सोनं खूप आवडत आहे. ठीक आहे, बघ तू काय कर, घरी जा आणि जेवढे खडे गोळा करून आणशील तेवढे तुला मी सोन्याचे खडे करून देतो. त्याला वाटलं, महाराज तुम्ही काही सोन्याचे खडे एवढे 1-2 खडे घेतले करून दाखतील. याची श्रद्धा बसली. म्हणला, आता एवढे खडे गोळा करायचे, एवढे खडे गोळा करायचे. महाराज तुम्ही इथं किती दिवस आहेत? म्हणजे आज आणि उद्या. मग ह्यानं एका टोपल्यामध्ये खडे गोळा केले. असं घ्याव की बदल टोपल्यावर खडे, सोनं खूप झालं. पण आशा म्हणला एक नाही, एका टाकीमध्ये ती खडे भरले, एक टाकी भरली. मला एवढेच नाही, एक ट्रॅक्टर भरूच म्हणला. दुसऱ्या दिवशी पुन्हा ट्रॅक्टर भर खडे भरले. पण ते ट्रॅक्टर थोडं कमीच असल्यामुळे मला आणखी एक दिवस लांबलं तर हरकत नाही. तिसऱ्या दिवशी पुन्हा ट्रॅक्टरवर खडे भरले. महाराजांनी याची वाट बघितली, महाराज निघून गेले आणि तिसऱ्या दिवशी संध्याकाळी ट्रॅक्टर घेऊन आला. महाराज कुठे गेले म्हणे, पोट भरतय का?
त्रेतायुगामध्ये एक गोष्ट घडली. एक गरीब ब्राह्मण प्रभू रामचंद्राकडे आला, हात जोडले, प्रभू मी 18 विश्व दारिद्र्याने युक्त आहे, माझ्या मुलाचं मौंजी बंधन करायचंय, आम्हाला खायला नाही काही नाही. प्रभू रामचंद्र उदार होते. त्यांनी सांगितलं, हे बघ, पत्र खरखर खरखर लिहिलं, खाली सही मारली आणि जाय कोठारामध्ये, सोन्याच्या कोठारामध्ये सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जेवढं सोनं लागल तेवढं सोनं घेऊन जाय. हा गेला. त्या सोन्याच्या कोठारामध्ये सकाळी 6:30लाच पोहोचला तिथं. आणि तिथल्या त्या रक्षक लोकांना दाखवलं ते द्वारपाळांना. हो का म्हणले पत्र आहे, म्हणजे पत्र आहे म्हणजे 8च्या पुढे, म्हणजे अगोदर नाही जमत. त्याला टाइम जाईना बुवा, एक एक मिनिट त्याला एक एक वर्षासारखा वाटायला लागला. इकडून तिकडून 8 वाजले, 8 वाजता जे गेला आरबळून टोप ते गठोडं बांधलं, डोक्यावर घेतलं, निघाला. दुसरं गठोडं टाकलं, तिसरं गठोडं टाकलं. बायको म्हणली, चहा तरी प्या, जेवण तरी करा, नाश्ता करा. म्हणलं आजचा दिवस कमाईचा आहे, 5 मिनिटं व्हायला जाऊ द्यायची नाही. संध्याकाळी एवढे गठोडे आणून टाकले, 100 गठोडे आणून टाकले. आणि गठोडे टाकल्यानंतर 5:30 वाजता आतमध्ये गेला आणि यायला 6:15 वाजले. त्याला अडवलं, बाहेर जाता येणार नाही तुम्हाला, इतके नेले ना गठोडे, मला एवढंच न्यायलो, पुन्हा येणार नाही. म्हणजे आता तुम्हाला बाहेर जाता येणार नाही, हे गठोडं खाली टाका. गठोडं टाकल्यानंतर तो तिथंच रडत बसला. इतके गठोडे, जवळजवळ 1 टन म्हणायलो मी, 1 टन सोनं घरात आणून टाकलंय. समाधान झालं का? हा, त्या ब्राह्मणाचं नाही बरं का, हे तुमचं आमचं तसलंच आहे. आपलं पोट कधीच भरत नाही, डोळ्याचंही पोट भरत नाही, रसनेचंही पोट भरत नाही, घ्राण विषयाचंही पोट भरत नाही, कोणत्याच विषयानं आपलं पोट भरत नाही. त्याच्याकरता तुकोबाराय म्हणतात, आधी देतो पोटवरी तुम्हाला पुरे म्हणे पर्यंत, नको म्हणे पर्यंत तुम्हाला मी देणार आहे बरं का. आणि अशा प्रकारे तुम्हाला जर भरपूर खायचं असेल, भरपूर उपभोग भोगायचे असतील, कोणतं दिलं साधू संतांनी देवानं? पुरी म्हणेपर्यंत. भक्ती भरपूर दिली पोट भरेपर्यंत. भक्तीनं माणसाचं पोट भरतंय. कशानं? भजनानं पोट भरतंय, ज्ञानानं पोट भरतंय. पोट भरण्याचं साधन ज्ञान आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, जे ज्ञान गंगे नहाले पूर्णता जेवणी धाले, ते शांतीसी आले पल्लव नवे. तुकाराम महाराज म्हणतात, भजन करून करून आम्ही काय केलं, कृतकृत्य झालो. इच्छा केली ते पावलो, आम्ही इच्छा केली ते पावलो. बरं, आम्हाला आमचं पोट भरलं बरं का. म्हणून देवाकडे गेल्यानंतर पोट भरत असतं. अनेक साधू संतांनी, देवाने भक्तांचं पोट भरून टाकलं बरं का. लौकिक ऐश्वर्य तर अनेक भक्तांना दिलं भगवंतानं बरं का. हे लौकिक ऐश्वर्य क्षणिक आहे. धन आहे, तुका म्हणे धन आणि भाग्य अशाश्वत धन. धन आहे, अशाश्वत धन आहे. पण हे शाश्वत धनानं जे पोट भरतंय, ते पोट तुकोबाराय म्हणतात, आधी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. पण एक नियम पाळला पाहिजे बरं का, पोट भरण्याकरता, भजन करण्याकरता, ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता. तो नियम सांगितला बरं का. हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. संसारात चालताना हळूहळू चाला. माणसं कसे चालते ज्याचे त्यानं ठरवायचंय. चालताना वेग कसा आहे, हळूहळू आहे का अति वेगवान आहे? अति वेगानं माणसाचं नुकसान होत असतंय. म्हणून वेग प्रमाणात असला पाहिजे चालण्याचा. आणि रस्त्यानं चाललं पाहिजे. बिन रस्त्यानं गेल्यावर ठेसा लागतात, काटे मोडतात, अनेक प्रकारचा त्रास. नका जाऊ आडराणे.
ऐसी गर्जती पुराणे विठाला विठा संताचे मार्ग आडराणी भरले जग माधवश्रम स्वामी महाराज, केदारी महाराज, सोपान काका महाराज, निवृत्तीनाथ महाराज दैठणकर ज्या मार्गाने गेलेत, पाचलेगावकर महाराज ज्या मार्गाने गेलेत त्या मार्गाने आपण जायचं बरं का. मार्गी बहुत याची गेले साधू संत नका जाऊ आडर आणेन ऐसी गरज. म्हणून ह्या वाट्यात बरं का हळूहळू चाला. परमार्थ करताना कसा केला पाहिजे, उतावळपणानं गडबडीनं नाही. हळूहळू ढाळे ढाळे केतुलीनी एके वेळे मार्गात येणी बळे निश्चित ठाके. हळूहळू करायचा परमार्थ आणि अशा प्रकारचा हळूहळू चाला. परमार्थात चालताना हळूहळूपणानं चाला. काही लोक फार परमार्थामध्ये वेग करतात आणि जागेवर बसतात. आणि दुसरी गोष्ट महत्वाची सांगितली, कोणी कोणाची न बोला, बाकीची वायफळ बडबड करू नका. आणि काही काही बडबड करणाऱ्या लोकांचं जीव विकल्या जाते बरं का. एक जुनी म्हण आहे, माझी नाही, बोलणाऱ्याच्या आंबडे बी विकतात आणि न बोलणाऱ्याचे गहू विकत नाही. चांगले गहू नंबर 1 चे गहू विकल्या जात नाही. कारण जगामध्ये जेवढं बाह्यांगाला किंमत आहे, बाह्य स्वरूपाला किंमत आहे, तेवढं अंतरंगाला किंमत नाही. म्हणून ज्ञानोबारांना दृष्टांत त्याला विषयाचे सुख बिघडती बाहुली अभ्रती साहुली जाईल लया. हा ज्ञानोबारांचा बघून येसा ते आलिया ओळगा शारंग धरो, नाही तरी संसारो जाईल लया. कवनाचे मायबाप कवनाचे गणवत मृग जळवत जाईल या. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चैले जाईल या. हे सगळं जे लयाला जाणार आहे हा बेगडाप्रमाणे आहे. माणसाला ती आवडते आणि त्याच्याकरता माणसं बोलण्याला बोलतात. आणि जे बोलायचं तेच बोला, बाकीचं बोलू नका. बोलायला किती सोपं वाटतंय. एक तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, बोल बोलता वाटे सोपे. आणि पुढे करणे करता टीर कापे, टीर कापे बर का. असं एक कठीण आहे बर का. बोललं तर तोललं पाहिजे. तिथं बळेवीन शक्ती बोलू नाही, बळ असलं पाहिजे. आणि ते बळ असण्याकरता अधिकार लागत असतो, बळ लागते. बळ म्हणजे काही ताकदच नाही बर का. अनेक बळ आहेत. मनगट बळ आहे, धन बळ आहे, सत्तेचं बळ आहे, हे व्यावहारिक बळ बर का. शक्तीचं बळ आहे. पण खरं बळ म्हणजे भक्तीचं बळ, ज्ञानाचं बळ, वैराग्याचं बळ, दैवी संपत्ती गुणाचं बळ, हे बळ महत्वाचे बर का. आमच्या तुकाराम महाराजांनी म्हटलं नाही, विवेकासहित वैराग्याचे बळ, हे
तुकाराम माझ्याकडे भक्तीचं बळ आहे, वैराग्याचं बळ आहे, ज्ञानाचं बळ आहे. कोणत्याच बाबतीत तुकाराम महाराज कमी नाहीत. पण तुकाराम महाराज यांना परीक्षा बी आहे बर का. कोणाची? जगातल्या लोकांची. काही जे बोलके शंक होते का नाही, आम्हाला ब्रह्मज्ञान झालंय, आम्हाला देवाचा साक्षात्कार झालाय, आम्हाला असं झालंय, आम्हाला तसं झालंय. तुकाराम महाराजाच्या जवळ आल्यानंतर तुकाराम महाराज म्हणले, हे लबाडा, लोकांना फसू नको की रे. काय करायलास म्हणले, मला माहिती तुला कितीपर्यंत तू पोहोचला असते. तुका म्हणे मद कळते जाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य. जो पूर्ण ज्ञानी आहे तो म्हणत नाही मी ज्ञानी आहे, मी संत आहे, मी महात्मा आहे असं म्हणत नाही बरं का. ज्ञानोबा ज्ञानी होते, त्यांनी कधी मी ज्ञानी असं म्हटलं. हे रवी तरी मी मूर्ख. केवढी नम्रता. त्याप्रमाणे तुकोबाराय म्हणतात अभंगाच्या तृतीय चरणात, हे हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला. बाकीचं बोलू नका बरं का, परमार्थाच्या बाहेरचं बोलू नका. बोलायचं असेल तर बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, विठ्ठल पहावा विठ्ठल, विठ्ठल पहावा विठ्ठल, विठ्ठल जीवे भावे, विठ्ठल जीव भावे, विठ्ठल जीव भावे. बोलावा विठ्ठल. बोलायचं बोलण्याची नाही. आता देवाविन काही, देवाशिवाय बोलायचंच नाही. तुकाराम महाराज त्यांच्या मुखातून एक क्षण सुद्धा व्हायला जात नव्हतं, एवढं नामचिंतन होतं आणि बाकीचं काहीच बोलत नव्हते. म्हणून उपदेश करतात कोणी कोणाशी न बोला. आणि एवढंच नव्हे तर तुकोबाऱ्या शेवटच्या चरण सांगतात की बाबा संसाराच्या कन्या टाकून द्या आणि त्यानं तुमचं पोट कधीच भरणार नाही. तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे. तेने न काय भरू पोटे, तेने नका भरू पोटे, आधी दे तो पोट भरी, आधी दे तो पोट भरी. भरू पोटे, भरू पोटे, आधी रे तुकोबाराय म्हणतात शेवटच्या चरणामध्ये तुम्ही सांडा घाटे, संसारातल्या कन्या असार भाग आहे टाकून द्या आणि त्यानं तो पोट भरू नका. आतापर्यंत कोणाचं पोट भरलं नाही. मी भागवतामध्ये महाराजांच्या मुखातून कथा ऐकली आहे ययाती राजाची. ययाती राजानं स्वतःचं आयुष्य विषय भोगामध्ये घालवलं आणि पुन्हा पुत्राचं आयुष्य घेतलं आणि पुत्राचं आयुष्य घेऊन सुद्धा विषय भोग भोगले, पोट भरलं नाही. आणि शेवटी उद्गार काढले त्या ययाती राजानं. जसं अग्नीमध्ये किती लाकडं टाकले, तूप टाकलं, हवीर द्रव्य टाकलं तर अग्नी पेटल्या जातो, विजत नाही. न जातो काम कामानाम उपभोगेन शाम्यती, हविषा कृष्णवर्त्मेव भूय एवा विवर्धते. विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्नी कोठे. अशी स्थिती आहे. म्हणून ययाती राजाचं उदाहरण पुरे आहेत. म्हणून त्याच्याकरता संसारातल्या कोणत्याच विषयानं कोणाचं पोट भरलं नाही, भरणार नाही. पोट भरण्याकरता परमार्थच करावं लागेल, भजनच करावं लागेल, ज्ञानच प्राप्त करून घ्यायला लागेल. त्याच्याकरता ते पोट भरल्या जातं. म्हणून तुकोबाराय म्हणता आधी दे तो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरे विठोबार. Bye.
लागे अवघे माझ्या मागे मागे आधी देतो पोटभरी पुरे म्हणाल तो वरे. आता कृष्ण चरित्र विस्तारपूर्वक महाराजांच्या मुखातून आपण ऐकलेलं आहे. सारभूत सांगतो. एक श्लोक सांगितला म्हणजे पूर्ण चरित्र आलं बरं का. अदो देवकी देव गर्भजननम गोपी ग्रहे वर्धनम माया पूतना जीवितापहरणम गोवर्धनोद्धारणम कंसच्छेदन कौरवादि हरणम कौंतेय सत्पालनम एतद् भागवतम पुराण कथितम श्रीकृष्ण लीलामृतम. झालं श्रीकृष्ण चरित्र. भगवंताचा अवतार झाला. जिकडे तिकडे आनंदी आनंद वातावरण, कारण तो स्वतः आनंद स्वरूप आहे. आपण पहिल्या दिवशी ऐकलंय सच्चिदानंद रूप आहे या पदावरचं व्याख्यान. तो परमात्मा सद्रूप आहे, चिद्रूप आहे आणि आनंद रूप आहे. स्वतः आनंदी आहे आणि दुसऱ्याला तो आनंद देतो. बरं का. प्रभू रामचंद्र भगवान कृष्ण कधीच रडले नाहीत. त्यांच्या डोळ्याला पाणी नाही. प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले. आता राज्यावर बसणार आहेत. वनवासाला निघालेत. पण कसं निघाले? हसत निघाले. पूर्ण ब्रह्म आहेत प्रभू रामचंद्र. लोकांनी विचारलं, महाराज प्रभू रामचंद्र तुम्ही वनवासाला निघालात, मग तुमच्या चेहऱ्यावर काही उदासीनता दिसना, काही दुःख दिसना, अश्रू दिसेनात. म्हणजे मोठ्या माणसाला फार अवघड असतं. मोठं होणं सोपं नाही. जया अंगी मोठे पण तया यातना कठीण. मोठ्या माणसाचं फार अवघड आहे. ते म्हणले रडू आल्यावर वरी बघून रडू. वरी सूर्यनारायण म्हणतील आमच्या कुळामध्ये अशी रडके संतती जन्माला आली का? वरी बघून रडवतात. ते खाली बघून रडावं. सासूबाई पृथ्वी कोणाची सासू आहे? सीतेचा उगम पृथ्वीतून झाल्यामुळं सासूबाई म्हणजे आमचा जावई रडका जावई वा म्हणजे. बरं जगाकडे इकडे तिकडे बघून रडावं म्हणजे रामप्रभू तर आमच्यात काय फरक आहे? ते आम्ही बी रडकेत आणि ते बी रडकेच आहेत म्हणजे चौक. म्हणून प्रभू रामचंद्र म्हणले आता आहे जैसी स्थिती आहे तैच्या परी राहीन कौतुक आहे संचिताची. कारण देवादिकांना हे एवढं घडवायचंच होतं. तसा विचार केला तर कैकई फार चांगली होती हो. कौशल्यापेक्षा कैकईची भक्ती कैकईचं प्रेम रामावर जास्त होतं. पण देवादिकांना चिंता पडली. म्हणले आता हे कैकईचं तर एवढं प्रेम आहे, कसं हे घडल बाबा? हे काय अवघडच आहे म्हणले. आता कैकईच्या मनामध्ये त्या देवादिकांनी काय केलं? बारकाईने विचार केला आणि विकल्पाला एका कलिंगडामध्ये प्रवेश करायला सांगितला. आणि ते मंथरेला ते खूप आवडत होतं. टरबूज. मंथरीनं ते टरबूज घेतलं आणि त्याच्यामध्ये विकल्प भरलेला होता. ते टरबूज खाल्ल्याबरोबर हिच्या मनामध्ये विकल्पानं भर केला. आणि काय म्हणले कैकई मूर्ख आहे म्हणले, उद्याच्याला रामाचा राज्याभिषेक आहे. हिला खूप एवढा आनंद वाटावा, एवढा आनंद किंवा दुःख वाटावं का आनंद वाटावं. आली कैकई जवळ. आता ते सगळं प्रसंग तुम्हाला माहिती रामायणामध्ये सांगत नाही. शेवटी कैकईच्या मनात नसताना सुद्धा विकल्प भरविला आणि प्रभू रामचंद्रांना वनवासाला जावं लागलं व. कारण देवादिकांना असं करायचं होतं की दैत्य लोकांचा खूप त्रास आहे, तो संपविण्याकरता. रावणाचा खूप त्रास आहे, कुंभकर्णाचा खूप त्रास आहे, दैत्य लोकांचा, राक्षस लोकांचा त्रास आहे. ते संपवण्याकरता देवाचा अवतार आहे. म्हणून देवाला तिकडे जावं लागून मारावं लागलं. म्हणून भगवंताचं चरित्र हे अगाध आहे. प्रभू रामचंद्रांचं चरित्र असेल, भगवान कृष्णाचं चरित्र असेल. भगवान कृष्ण अवतारामध्ये अवतीर्ण झाले आणि अवतीर्ण होऊन सगळ्यांना आनंद दिलाय. रास क्रीडेच्या निमित्तानं गोपिकांना आनंद दिला आणि खेळाच्या निमित्तानं गोपाळांना आनंद दिला. खेळामध्ये गोपिका नाहीत, स्त्रिया नाहीत.
आणि रासक्रीडेमध्ये पुरुष नाहीत. आता ह्या सगळा चरित्राचा भाग आहे. सगळं चरित्र ऐकलंय आमच्या निळोबारांनी, संतांनी खूप सुंदर प्रकारचं वर्णन केले. कपट्या मावळ भटा दिली पिढी दाण, शोषिली पुतना विषयी पाजिताची स्तण, उखळी बांधिता उपटिले विमलार्जुन बक्षुणी, मृत्तिका वदनी दाविली भुवने गिरी गोवर्धन येणे उचलिला काल्या मा सर्पणा थोनी अनिला, जळत वनवाव मुखेची प्राचीला गिळीता आगातुर चिरुणी सांडिला. आणखी एक येणे नवलाव गेला काला वाटिता विधाता टकविला, भाग नेजिता तो वत्से गोवळ घेऊन गेला, तैसाची आपण येथे होऊन या ठेलाव, इंद्रचंद्र महेंद्र या त्याची पूजिती, श्रुती शास्त्र ते या त्याची स्तविती, महासिद्ध मुनी ध्यानी आराधिती, निळा म्हणे तो हा जोडला सांगाती. असं भगवंताचं चरित्र आगाध आहे. भगवंतानं गोकुळामध्ये ज्या लीला केल्यात आणि कंसाचा, मुष्टीच्या नोराचा, कुवलया पिढाचा उद्धार केला, कालियाचं मर्दन केलं, ब्रह्मदेवाचा अभिमान जिरवला, कामदेवाचा अभिमान जिरवला, इंद्राचा अभिमान जिरवला, अनेक लोकांचे अभिमान जिरवले आणि भगवंतानं सगळ्या लोकांना आनंद देऊन सगळ्या गोपाळांना सांगितलं, गोपाळांनो चला आपल्याला गायी वळविण्याकरता रानामध्ये जायचंय, चला. आणि सगळ्या गायी बरोबर घेऊन परमात्मा रानामध्ये जायचे. बुवा रानामध्ये गेल्यानंतर खेळ खेळायचे, हमामा हुंबरी, दुपारच्या टायमामध्ये वेणुवादन करायचं. काय करायचं? वेणुवादन. आणि तो वेणू इतका सुंदर वाजायचा, इतका सुंदर वाजायचा की त्या वेणूच्या नादानं सगळे वातावरण आनंदमय बनायचं. पुष्कळ प्रकारचे प्रमाण आहेत, म्हणणारे बी आहे. तुझ्या मुरलीचा ध्वनी कसा ध्वनी आहे, अकल्पित पडली कानी, विव्हळ झाले अंतःकरणी, मी घरधंदा. काही गवळणी काम करू लागल्यात, सारवण करू लागल्यात, पोत्र घालू लागल्यात, दधी मंथन करू लागल्या, पण ते सगळं काम धाम सोडून भगवंताच्या दर्शनाकरता निघाल्या. तो वेणू ऐकून तिकडे निघाल्यात बरं का. वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे, वेणू नादे गोवर्धनो गाजे, पुच्छ पसरोनी मयूर विराजे, मज पाहता भासती यादवराजे. भगवंताच्या दर्शनाकरता जायच्या, कारण काही गवळणी तर गारण्याच्या निमित्तानं जायच्या आणि काही गवळणी भगवंताच्या दर्शनाकरता जायच्या. भगवंत रानामध्ये गेलेत आणि रानामध्ये गेल्यानंतर सुद्धा त्या गवळणी म्हणायच्या, ए गवळणींनो, पद्मावती, भगवान कृष्ण यमुनेच्या तटावर गेलेले आहेत गायी चारण्याकरता, आपण त्यांच्या दर्शनाकरता जाऊ. म्हणून त्या सगळ्या गवळणी जायच्या भगवंताच्या दर्शनाकरता. कशा जायच्या? तुमच्या एकनाथ महाराजांनी फार एक सुंदर प्रकारचं रूपक केलंय बरं का. आल्या पाच गवळणी, पुढे काय, पाच रंगाचे श्रृंगार करुणे. पण 5 रंगाच्या गवळण निघाल्या बरं का. त्यापैकी पहिली गवळण आहे, पहिली गवळण रंग सफेद जशी चंद्राची ज्योत, गगनी चांदणे लखलखीत ऐका तिची मात, मंथन करीत होती दारात धरोनी कृष्णाचा हात, ऐशाल्या 5 गवळणे. अशी गवळण होती बरं पहिली. दुसरी गवळण भाळी भोळी, रंग हळदी ऊन पिवळी, पिवळा पितांबर नेसून आली, अंगी बुट्टेदार चोळी, जशी चाफ्याची गळी, ऐशाल्या 5 गवळणी. दुसरी गवळण. तिसरी गवळण रंग काळा, नेसून आली चंद्रकळा, काळे काजळ लिवंडुळा, रंग तिचा सावळा, गळी. पुढे काय, अरे पुढे झालं ते, मागचं विचारतो मी. काळी गरचोळी लिओनी गळा, आली राजसवाळा, ऐशा आल्या 5 गवळणे. चौथी गवळण रंग लाल, लाल लाल ही लाल, कपाळी कुंकुम चिरी लाल, भांगी भरुणी गुलाल, मुखी विडा रंग लाल, जसे डाळिंबीचे फूल, ऐशा आल्या 5 गवळणे. पाचवी गवळण हिरवा रंग, जसे आरशात जडले बिंग, फुगडी खेळता कृष्णा संग, एकनाचा मंग, ऐशा आल्या 5 गवळणे.
अशा 5 प्रकारच्या गवळणी भगवंताच्या दर्शनाकरता निघाले आहेत. तुमच्या तुकाराम महाराजांनी सुद्धा सुंदर प्रकारचं वर्णन केलं. विठाला विठाळ गाई गोपाळ यमुनेच्या तटी गाई गोपाळ यमुनेच्या तटी पानिया मिळवणी जग जेठी गुणा खेळती वाळवंडे चला चला बनती पाहू दृष्टी चला चला बनती पाहू चला चला मनती पाहू दृष्टी चला चला मनती पाहू दृष्टी ऐशा गोपिका त्या कामातुरा नारी चित्त बिहवळते देखावया हरी मीस पाण्याचं निमित्त 12-16 मिळवणी परस्पर येऊन शेवटी तुकाराम महाराज म्हणतात दंत धावद्याचा मुखा माझी हात चिरी चुळियाचा जुजा विसरती ऊर्ध्व लक्ष लागले कृष्णमूर्ती कोणा नाठवे कोण कुळयातीन झाल्या तटस्थ सकळ नेत्र दंत धावण्याचा मुखा माझी हात वाद्य वाजती नायके जन्मात वाद्य वाजतात बरं का. वाद्य काही काही परमार्थातले अशी वाद्य आहेत मृदंग वाद्य इतकं गोड वाद्य मृदंग बोलतंय बरं का. अशी वाजवणार लागते बरं का बोलविण्याकरता. बडविणं वेगळं आणि बोलविणं वेगळं त्याला म्हणतात बोलणं बरं का. मृदंग बोलतंय गोड बोलतंय बरं का. विना गोड बोलतंय टाळ गोड बोलतो म्हणून टाळ वाजविताना सुद्धा टाळ करीन सूचना घ्यायच्यात. हातात टाळ धरायचा नाही. बऱ्याच टाळ करे जन्मच्या जन्म गेले पण त्यांना टाळ वाजवायची अक्कल राहिली नाही. टाळ मुठीत धरायचा आणि वाजवायचा त्याचा आवाज निघतोय. हातात टाळ धरल्यानंतर आवाज बी निघत नाही टाळ फुटतोय. म्हणून लवकर जे टाळ फुटतात का नाही हातात धरल्यामुळे फुटतात. टाळ वाजवण्याचं हे सुद्धा कळ मृदंग वाजवण्याचं कळलं पाहिजे. बडविणं वेगळं किती जोर काढून आणि खऱ्या कलाकाराला ज्याची सेवा झाली त्याला का नाही जास्त नेट आणि जास्त ताण घ्यायची गरज नाही. एकदा मृदंगाची कला हस्तगत झाली कारण मी जवळजवळ 45 वर्ष त्या मृदंगाच्या सेवेत राहिलो. खूप सेवा आनंद ब्रह्मानंद वाटायचा बरं का. आनंद वाटायचा. इंद्राणीच्या काठावर पहाटे 4 वाजल्यापासून 6-6:30 वाजेपर्यंत मृदंग वाज आणि थंडी कडाई. आता जशी थंडी होती का तशी थंडी तिथं असायची. आणि तेवढ्याच थंडीमध्ये गार पाण्यानं इंद्राणीचं स्नान करायचं. त्यावेळेस इंद्राणीचं पाणी चांगलं होतं देवा. आता गटार झालं इंद्रायणीचं. मूर्ख लोकांनी गटार केलं त्या इंद्रायणीचं. बऱ्याच कत्तलखाने सोडचे पाणी कंपन्याचे पाणी थंडाचे पाणी त्या इंद्रायणी सोडल्यास सगळं दुर्गंध अशा प्रकार सुटला. बरीच माणसं आजारी पडायला दुवा. श्रद्धा असते म्हणून श्रद्धेनं माणसं त्या गटारामध्ये पण कोणी सरकार कसला विचार करीत नाही. काही उपयोगाचं राहिलं नाही. सगळं कणे आता हे कलियुग आहे. बोलायची सोय नाही आणि आपलं तोंड लहान आहे. मोठा घास घेण्यात मजा नाही. विठाला विठाला या दृष्टिकोनातून भगवान परमात्मा रानामध्ये खेळ खेळायचे. हमामा होमरी तुतू हुतू चेंडो सगळ्या गवळण यायच्या. आणि एके दिवशी भगवंताने ठरवलं गोपाळांना काला करायचा आहे. एकदा तृप्त करायचं यांना आनंद द्यायचा. काला हा प्रसाद आहे आनंद देणारा आहे. काला देणारा श्रेष्ठ आहे आणि काला खाणारे श्रेष्ठ आहेत. काला कोणाला मिळत असतो. काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका वैष्णवानिका संभ्रम वैष्णवानिका संभ्रमानिका संभ्रम काला वाटू एकमेका
वैष्णव निकास निका जो वैष्णव आहे त्यालाच कारण सगळे गोपाळ निके वैष्णव होते. सगळ्यांना बसविलो आणि बसविल्यानंतर सर्वांच्या मध्यभागी परमात्मा उभे आहेत. गिडकेपार उभे आहेत. पितांबर परिधान केलेला आहे. कंबर बांधलेली, कमरेमध्ये वेणू खवलेला आहे. शृंग आणि काठी बगले धारण केलेली आहे. डोक्यावर सोन्याचा मोर मुकुट आहे. त्या प्रसंगाचं वर्णन शुकाचार्य श्रीमद भागवतामध्ये सुंदर करतात. बिभ्रतवेणुं जडरपटयो शृंगवेत्रेज कक्षै वामे पानोम शरणकौलं तत्फलान्यङ्गुलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरि सुरदोहासे नर्विस्वैः स्वर्गे लोके मिषति भूभुजे यज्ञ भोगबाल केली गोपाल कृष्ण भगवान की जय. जरा आवाज जरा कमी वाटायला बरं. माणसं भरपूर आहेत पण आवाज कमी वाटायला जरा दुसराच गजर करा एकदा. माधवाश्रम स्वामी महाराज आता आवाज वाढणार. आणखी एकदा बरं का. आता एकदा दोनदा तीनदा चौथा नाही बरं का. आता श्री गुरु सोपान काका महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली नटराज तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली नटराज तुकाराम. अशा प्रकारे काला भगवंतानी सगळ्या मंडळींना दिला. काला म्हणजे प्रसाद आणि सगळ्यांचं दुःख हरण केलं. प्रसादानं दुःख हरण होत असतंय. प्रसादे सर्व दुःखानाम हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो ह्याशो बुद्धी परिवतिष्ठते. असा हा प्रसाद आहे. भगवंताने सगळ्यांना दिला. काला खाण्याकरता ब्रह्मदेव आले, इंद्रदेव आले, चंद्रदेव आले पण त्यांना काला दिला नाही. काला खाण्याकरता मासे बनले तरी त्यांना काला दिला नाही. काल्याच्या अशी देवजळी झाले मासे पुसोन्याचे टिरी सांगाते हात. अशा प्रकारचा काला सुंदर प्रकारे केला. सगळं झालं आणि भगवान परमात्म्यानं सांगितलं बरं का गोपाळांनो आता तुमच्या ऋणातून मुक्त झालो बरं का. मी देवावर सुद्धा भक्ताचे उपकार असतात. रामावतारामध्ये भगवंताच्या बरोबर वानराच्या रूपामध्ये सगळे वानर फिरले बरं का. आणि ज्यावेळेस रामावतार संपवायचा त्यावेळेस सगळ्या वानरांना हात जोडले. हनुमंतरायला हात जोडले. अरे वा तुमचे माझ्यावर खूप उपकार झालेत. तुमचे उपकार कुठं फेडू आता. केव्हा फेडू. म्हणजे या अवतारात काही फेडू शकलो नाही. पुढच्या अवतारात तुमचे उपकार फेड. तुम्ही गोपाळ रूपानं या आणि तुम्हाला भरपूर खायला आधी देतो पोटभरी वरे म्हणाल तो वरे. म्हणून सगळ्या गोपाळांना भगवंतानं तृप्त केलो. अशी झालेली सेवा मारुतीरायांच्या चरणी, माधवाश्रम स्वामी महाराजांच्या चरणी, श्री गुरु केदारी महाराज, सोपान काका महाराज यांच्या चरणी समर्पण करून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. म्हणजे स्वानंद सुखनिवासी जोग महाराज यांच्या चरणी सेवा समर्पण करून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो.